जय महाराष्ट्र मित्रांनो, आधार कार्डला नेमकी तुमची कुठली बँक लिंक आहे याचा स्टेटस तुम्हाला 2 मिनिटात मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आधारच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसचा ऑप्शन इथं असेल समोर, पण इथं जर एरर येत असेल मित्रांनो तर त्यावरच एक ऑप्शन म्हणून तुम्हाला दुसरी वेबसाईट सांगणार आहे। तिथून तुम्ही घर बसल्या अगदी मोबाईलवरून 2 मिनिटात आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे, त्याचबरोबर कुठल्या अकाउंटला तुमचा जो सरकार महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या ज्या योजनांचा निधी आहे तो सर्व कुठल्या अकाउंटला जमा होत आहे तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे मित्रांनो। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती आल्यानंतर NPCI सर्च करायचं आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला आहे ना वेबसाईट दिसेल www.npci. ठीक आहे, याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येतील मित्रांनो, इथं बघू शकता डॅशबोर्डवरती प्रोडक्ट, कन्झ्युमर, मीडिया असे ऑप्शन असतील। त्याच्यामध्ये तुम्हाला कन्झ्युमर 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर काही ऑप्शन परत एकदा तुम्हाला दिसतील समोर खाली, त्याच अंडर भारत आधार सीडिंग इनेबल हे जो ऑप्शन आहे ना शेवटचं त्याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला अगदी एक सोपी स्टेप आहे, स्टेप बाय स्टेप करा, एकदम 2 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं आधारला कुठली बँक लिंक आहे हे लगेच कळून जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथं सर्वप्रथम तुम्हाला आधार नंबर भरून घ्यायचा आहे। तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर इथं खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरून चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा। तुमचं सर्व इन्फॉर्मेशन लगेच शो होईल, जसं की तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन भरा। चेक स्टेटस क्लिक केल्यानंतर ऑप्शनवरती, त्या चेक स्टेटसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 6 डिजिटचा OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती सेंड होईल, जो की तुमच्या आधारला लिंक असणारे नंबर मित्रांनो। तो OTP तर तुम्हाला सक्सेसफुली भरून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डसोबत सर्व इन्फॉर्मेशन शो होईल। आता इथं तुम्ही बघू शकता तुमचा आधार नंबर दिसेल, त्याचबरोबर स्टेटस दिसेल इनेबल आहे म्हणजे लिंक आहे किंवा नाही। त्याचबरोबर खाली बघा ऑप्शन कुठली बँक आहे ते सुद्धा शो होणार आहे तुम्हाला। इथं बँक नेम, कुठली बँक तुमच्या आधारसोबत जॉईंट आहे ते इथं तुम्हाला कळणार आहे। इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही माझी आधार लिंक आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट योजनेचा कुठलाही पैसा आधार संलग्न खात्यात जो पडणार आहे ती बँक माझी असणार आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक। अशा प्रकारे तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे हे पाहू शकणार आहात विदाऊट आधार वेबसाईटशिवाय मित्रांनो। म्हणजेच आधार कार्डच्या वेबसाईटवर एरर येत आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगितलेला आहे। अगदी सोपा आहे, 2 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून पाहू शकता।